नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी कविता भरतवाक्य या कवितेचा अभ्यास करणार आहोत. कवी आहेत मोरोपंत. त्यांचा जन्म आहे 1729 आणि मृत्यू आहे 1794. भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य किंवा केकावली या ग्रंथाच्या उपसंहारातील शेवटची पद्यरचना. ही कविता केकावली या संग्रहातून घेतलेली आहे. केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे ओळ. मोरोपंत हे सतत कविता लिहायचे आणि म्हणून मोरोपंतांच्या कविता रचनेच्या या छंदाला केकावली असे म्हटलेले आहे. ही कविता केकावली या प्रकारामध्ये मोडते. कवी परिचय आपण आता पाहूया. पंडित कवी काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाचे व सद्विचाराच्या श्रवणांचे महत्त्व याकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. या कवितेची प्रस्तावना आता आपण पाहूया. पंडित कवी मोरोपंत यांच्या भरतवाक्य या कवितेमध्ये सत्कर्मात व सज्जनाच्या सहवासात राहण्याची शिकवण या रचनेतून दिली आहे. त्याचबरोबर खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहनही केलेले आहे. ही कविता केकावली या संग्रहातून घेतलेली आहे. आता आपण कवितेचा भावार्थ पाहूया. भावार्थ पाहताना अगोदर आपण कठीण शब्दार्थ बघूया, त्यांचे अर्थ पाहूया आणि नंतर त्याचा भावार्थ पाहूया. बघा, सुसंगती पहिला शब्द आहे. सुसंगती म्हणजे सज्जन माणसांची मैत्री, चांगल्या माणसाची मैत्री. सदा म्हणजे नेहमी. घडो म्हणजे जडावी. सुजन वाक्य म्हणजे सुवचन किंवा सुविचार. कानी म्हणजे कानावर. पडो म्हणजे पडावीत. कलंक म्हणजे डाग किंवा वाईट विचार. मतीचा, मती म्हणजे बुद्धी. झडो म्हणजे निघून जाणे किंवा झडून जाऊ दे. विषय म्हणजे मोह, कामना, वासना किंवा त्याला आपण विकार बोलतो. सर्वथा म्हणजे पूर्णपणे. ना आवडो म्हणजे आवडू नये, नावड निर्माण हो. अर्थ बघूया. सुसंगती सदा घडो, नेहमी सज्जन माणसाची मैत्री जडावी. म्हणजेच नेहमी चांगल्या माणसांची मैत्री जडावी, वाईट माणसाबरोबर कधीही मैत्री करू नये. सुजन वाक्य कानी पडो, सुवचन सुविचार कानावर पडावीत. कलंक मतीचा झडो, बुद्धीतील वाईट जे विचार आहेत ते निघून जावो. हे वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी. विषय सर्वथा नावडो म्हणजे मोह, काम, वासना, विकार याविषयी सर्वथा म्हणजे पूर्णपणे नावडो, पूर्णपणे नावड निर्माण हो. म्हणजे या गोष्टी आपल्याला आवडता कामा नये. परत बघूया. कलंकमतीचा झडो, बुद्धीतील वाईट विचार झडून जाऊ दे, बुद्धी शुद्ध होऊ दे. विषय सर्वथा नावडो, मोह, काम, वासना, विकार याविषयी संपूर्णतः नावड निर्माण हो.
पुढचं ओळ बघूया. संदंग्री म्हणजे सज्जनांचे पाय. कमळी म्हणजे कमळ फुलात. दडो म्हणजे लपावा. मुरडता म्हणजे मागे वळताना. हटानी म्हणजे हट्टानी. अडो म्हणजे अडकून राहावं. वियोग म्हणजे विरह किंवा ताटातूट. घडता म्हणजे झाला तर. रडो म्हणजे रडणे. भवचरित्री म्हणजे परमार्थ किंवा भक्तिमार्ग. जडो म्हणजे जडून राहू दे. आता अर्थ बघूया. संदग्री या शब्दाचा अर्थ आपण शेवटी लावणार आहोत. कमळी दडो. या ठिकाणी कमळामध्ये कोण दडतो तर भुंगा. बघा चित्रामध्ये दाखवलेला आहे. तर भुंगा जसा कमळामध्ये अडकतो, हा जो भुंगा आहे तो सुगंधाने धुंद होतो. म्हणजे सुगंध घेण्यासाठी तो कमळाच्या फुलावर बसतो. तो सुगंध आहे तो घेण्यामध्ये धुंद होऊन गेलेला असतो आणि मग तो निग्रहाने म्हणजेच हट्टाने तिथून हटत नाही. मुरडता म्हणजे तिकडनं तो मागे वळत नाही. पुन्हा बघूया या ओळीचा अर्थ. संदग्री आपण नंतर अर्थ घेणार आहोत. कमळी भुंगा जसा कमळामध्ये अडकतो. दडो म्हणजे या ठिकाणी तो लपतो किंवा अडकतो. मुरडता हटाने हटो आणि त्या कमळावर तो बसल्यानंतर सुगंध शोषायला लागतो आणि सुगंधाने तो धुंद होऊन जातो आणि मग तो अगदी हट्टाने कोणी त्याला हलवलं तरी देखील हट्टाने तो तिथून मागे वळत नाही किंवा तिथून तो हटत नाही. वियोग घडता रडो. वियोग म्हणजे ताटातूट किंवा विरह तुम्हाला सांगितलेला आहे मी. कमळाचा विरह जर झाला तर हा भुंगा आहे तो रडतो. बघा शेवटचं चित्र. तो खाली पडलेला आहे भुंगा आणि तो हातपाय वगैरे हलवतो त्याचे. कमळाचा विरह झाला तर तो रडतो. मन भवचरित्री जडो. त्याचप्रमाणे म्हणजे कमळातील मधुसेवन करणाऱ्या या भुंग्याप्रमाणे आपलं जे मन आहे, आता या ठिकाणी आपण संदग्री हा शब्द वापरणार होता. हे मन सज्जनाच्या पायी गुंतो. संदग्री म्हणजे सज्जनाच्या पायी गुंतो. भवचरित्री जडो आणि मग भक्तिमार्गात परमार्थामध्ये हे मन जडून राहू दे. पुन्हा ह्या ओळीचा अर्थ घेऊया बघा. वियोग घडता रडो. कमळाचा विरह जर झाला तर हा भुंगा रडतो. मन भवचरित्री जडो. त्याचप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या या भुंग्याप्रमाणे मन संदग्री म्हणजे सज्जनाच्या पायी गुंतो. हे मन भक्तिमार्गात आणि परमार्थामध्ये जडून राहू दे. न निश्चय कधी ढळो. निश्चय म्हणजे दृढ निर्धार. न ढळो म्हणजे ढळू देऊ नये. कुजन म्हणजे वाईट माणूस. विघ्नबाधा म्हणजे अडचणीची लागण. टळो म्हणजे टळून जाऊ दे, निघून जाऊ दे. दुसरी ओळ बघा. न चित्त. चित्त म्हणजे मन. भजनी म्हणजे प्रार्थनेमध्ये. चळो न चळो म्हणजे विचलित होऊ नये किंवा चंचल होऊ नये. मती म्हणजे बुद्धी आपण बघितलेला आहे. सदुक्ती मार्गी म्हणजे चांगला मार्ग आचरण्यासाठी. वळो म्हणजे वळण लागू दे. आता अर्थ बघूया. न निश्चय कधी ढळो. दृढ निर्धार निश्चय कधीही ढळू देऊ नये. कुजन विघ्न बाधा. टळो वाईट माणसाचे जे विघ्न आहे ते टळून जाऊ दे. कधी कधी वाईट माणसं आपल्याला नुकसान कसं होईल ते पाहतात की बाबा ह्या व्यक्तीचं नुकसान होऊ दे, ते पाहण्यात त्यांना मजा येते. अशा प्रकारे वाईट माणसाचे विघ्न आहे ते टळून जाऊ दे. त्यांच्या अडचणीची जी बाधा आहे ती आपल्याला होऊ नये. न चित्त भजनी जळो.
परमेश्वराचे नामस्मरण करताना न चित्त भजनी चळो. बघा, परमेश्वराचे नामस्मरण करताना चित्त म्हणजे मन, म्हणजे आता परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे काय, तर परमेश्वराची प्रार्थना करताना मन न चळो म्हणजे चंचल होऊ नये किंवा विचलित होऊ नये. मधलं चित्र बघा. मती सदुक्ती मार्गी वळो. आपली जी बुद्धी आहे, चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. पुन्हा अर्थ बघा या ओळीचा. न चित्त भजनी चळो. परमेश्वराचे नामस्मरण करताना, परमेश्वराची प्रार्थना करताना मन जे आहे ते विचलित होऊ नये, ते चंचल होऊ नये. मती सदुक्ती मार्गी वळो. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागलो. स्वतत्व. स्वतत्व म्हणजे स्वतःचे स्वत्व, किंवा त्याला आपण आत्मविश्वास सुद्धा बोलू शकतो. हृदय म्हणजे मन, मनामध्ये. कळो म्हणजे कळू दे. दुराभिमान म्हणजे गर्विष्ठपणा. सारा म्हणजे सर्व. गळो म्हणजे गळून जाऊ दे. पुन्हा न मन हे मळो. मळो म्हणजे मलिन होऊ दे. न मळो म्हणजे मलिन होऊ नये. दुरित म्हणजे वाईट कृत्य. आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान. जळो म्हणजे जळून जाऊ दे किंवा भस्मसात होऊ दे. अर्थ बघूया. स्वतत्व हृदया कळो. स्वतःचे सत्व, स्वतःचा आत्मविश्वास हा आपल्या मनाला, हा आपल्या हृदयाला कळू दे. दुराभिमान सारा गळो. दुराभिमान म्हणजेच गर्विष्ठपणा हा गळून जाऊ दे, निघून जाऊ दे. पुन्हा न मन हे मळो. मन कधीही वाईट विचाराने मलिन होऊ नये. पुन्हा हे जे मन आहे ते वाईट विचाराने कधीच मलिन होऊ नये. दुरित आत्मबोधे चळो. आत्मज्ञानामध्ये सर्व ज्या अनिष्ट, दुरित म्हणजे वाईट कृत्य आहे ती भस्मसात होऊ दे, ती जळून जाऊ दे. मुखी. मुखी म्हणजे तोंडामध्ये किंवा मुखातून. हरी म्हणजे परमेश्वराचे नाव. वसो म्हणजे राहू दे. तुझी कुशल. कुशल म्हणजे या ठिकाणी शांत. धाम म्हणजे शरीररूपी घर. नामावली म्हणजे नामोच्चार. क्षणात म्हणजे तात्काळ. सकल. सकल म्हणजे सर्व. कामना म्हणजे इच्छा. आणि मावली म्हणजे मनात असणारे. आता अर्थ बघूया. मुखी हरी वसो. हे देवा तुझे नाव, हे परमेश्वरा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. वसो म्हणजे सदैव राहो माझ्या मनामध्ये, सदैव येत राहो. हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. तुझी कुशल धाम नामावली. कुशल धाम नामावली म्हणजे 3 शब्द एकत्र आलेले आहेत. कुशल, धाम आणि नामावली. माझे शरीररूपी जे घर आहे, कुशल धाम नामावली. धाम म्हणजे शरीररूपी घर. हे माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने. तुझी म्हणजे तुझ्या. नामावली म्हणजे नामोच्चाराने. कुशल म्हणजे शांत व पावन हो. परत बघा या ओळीचा अर्थ. हे मुखी हरी वसो. हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझ्या मनात तुझे नाव राहू दे. तुझी कुशल धाम नामावली. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल म्हणजे शांत व पावन हो. क्षणात पूर्वी जी सकल कामना मावली. क्षणात पूर्वी जी या ठिकाणी बघा, क्षणात पूर्वी याचा अर्थ आपण मागे लावणार आहोत. सकल कामना मावली याचा अर्थ आपण अगोदर घेणार आहोत. लक्षात घ्या. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा, सकल कामना म्हणजे माझ्या मनाच्या सर्व इच्छा
आता आपण क्षणात पुरविल याचा अर्थ घेऊया. तात्काळ पुरवल्या जावो. परत बघा हा या ओळीचा अर्थ. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. जी सकल कामना, इथून आपण अर्थाला सुरुवात करणार आहोत. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा ह्या क्षणात पुरविल तात्काळ पुरवल्या जावोत. कृपा. कृपा करीशी तू जगत्रय निवासी दासावरी. कृपा म्हणजे कृपावंत, कृपा करणे, किंवा त्याला आपण आशीर्वाद असंही बोलतो. आशीर्वाद. आता जगत्रय निवासी या ठिकाणी देखील 3 शब्द आलेले आहेत. जग, त्रय आणि निवास. जग त्रय म्हणजे तिन्ही जगात. मग तिन्ही जग म्हणजे कोणती? तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. निवास म्हणजे आपण जिकडे राहतो, वस्ती करणे किंवा राहणे. दास म्हणजे भक्त. तशी प्रकट हे निजाश्रित जना. निजाश्रित जना यामध्ये देखील 3 शब्द आलेले आहेत. निजा म्हणजे तुझ्या. तुझ्या म्हणजे कोणाच्या? तर देवाच्या. या ठिकाणी आश्रित आ दिसत नाही पण आहे या ठिकाणी उच्चारामध्ये. आश्रित. जना म्हणजे लोक. निजाश्रित जना म्हणजे देवाच्या आश्रयाची गरज असणारी माणसे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच अशी माणसे म्हणजे कोण? तर भक्त. निजाश्रित जना देवाच्या आधाराची गरज असणारी माणसे म्हणजे भक्त. सदा म्हणजे नेहमी आणि सावरी म्हणजे आधार देणे. अर्थ बघूया. कृपा करीशी तू जगत्रय निवासी दासावरी. या ठिकाणी देखील आपण तू जगत्रय निवासी इथून अर्थाला सुरुवात करणार आहोत की तिन्ही जगात राहणाऱ्या भक्तांवर. तिन्ही जग म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं स्वर्ग, मृत्यू. मृत्यू कुठे? म्हणजे आपला इहलोक पृथ्वी. आणि पाताळ म्हणजे जमिनीच्या खालचा भाग. तर या तिन्ही जगामध्ये राहणाऱ्या भक्तांवर, दासावरी म्हणजे भक्तांवर आता कृपा करशी याचा अर्थ घेऊया. तू कृपावंत होतोस. कृपा करशी तू, तू कृपावंत होतोस आणि तू कृपा करावी. बघा परत अर्थ या ओळीचा. कृपा करशी तू जगत्रय निवासी दासावरी. तिन्ही जगात राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस किंवा तू कृपा कर. तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. या ठिकाणी देखील आपण हे निजाश्रित जना इथून अर्थाला सुरुवात करणार आहोत आणि तशी प्रकट हा नंतर त्याचा अर्थ घेणार आहोत. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या किंवा तुला शरण आलेल्या भक्तांवर तशी प्रकट म्हणजे तुझी कृपा ही प्रकट होऊ दे. सदा सावरी त्यांना तू काय कर? तर आधार दे. तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे. सदैव तू त्यांना काय कर? आधार दे. तुझ्या आशीर्वादाचा हात सदैव या भक्तांवर राहू दे. कवी मोरोपंत म्हणतात, माणसाने जीवन जगताना आपल्या मनाला देवाच्या नामस्मरणाने बांधून ठेवणे म्हणजे सतत आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. वाईट विचारापासून आपल्या मनाला दूर ठेवणे. वाईट विचार आपल्या मनात आणायचेच नाही आहेत. अशुद्ध जे विचार असतात या अशुद्ध विचारांना मनाला शिवूनही देऊ नये. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे मनात पक्के ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी आणि आपले आयुष्य सुखी आणि समाधानाने जगावे. या ठिकाणी कविता संपलेली आहे. कवितेखालील प्रश्नांची उत्तरे गृहपाठ वहीत लिहा. तर कवितेचा भावार्थ व शब्दार्थ वर्गपाठ वहीत लिहा. धन्यवाद.